महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी भारताला प्रदीर्घ अशी राज्यघटना दिली आणि लोकशाही राज्य अर्पण केलं, असे विषमतेवर प्रहार करणारे परिवर्तनाचे महामेरू परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर आज ज्यांची जयंती केवळ महाराष्ट्रभर नाही, देशभर नाही तर जगभर आज साजरी केली जाते, असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. सर्वप्रथम डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाला, त्यांच्या महान विचारांना सलाम करूया. त्यांच्या या दैदिप्यमान कार्यासमोर आपण नतमस्तक होऊया. त्याचबरोबर आज ज्यांची पुण्यतिथी आहे, असे भारतीय स्वातंत्र्याचे महामेरू, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ज्यांनी भारतामध्ये सर्वप्रथम रुजवली, बिंबवली आणि लोकांना स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये स्वाभिमानानं कणखरपणे उभा राहायला शिकवलं, ते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण त्यांच्या समोर नतमस्तक होऊया, त्यांना विनम्र अभिवादन करूया. आज डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक अण्णाभाऊ साठे जयंती समिती आढळा यांनी या जयंतीचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. सर्वप्रथम सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण आपण विचार जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी जयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना खाऊ देऊन आपण अण्णाभाऊ साठेंच्या जयंती निमित्त या ठिकाणी विचार करण्याचं काम करत आहात. खऱ्या अर्थानं आपण बोटावर मोजले की पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असतात, तरी सुद्धा अण्णाभाऊ साठेंचा विचार जिवंत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती खांद्यावरती घेऊन आपण समर्थपणे या ठिकाणी ते कार्य गेले अनेक वर्ष करत आहात. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आज डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. खरं तर अण्णाभाऊ साठेंसारखं एक महान रत्न आपल्या मातीमध्ये जन्माला यावं हे तुमचं आणि माझं सगळ्यांचं सद्भाग्य होय. मात्र दुर्दैवानं अण्णाभाऊंचे विचार आपण विसरलो आहोत. अण्णाभाऊ साठेंच्या विचारांवरती चालतो आहोत का? त्यांचे विचार आपण आपल्या जीवनामध्ये कितपत रुजवलेत याचा विचार करण्याची गरज आपल्यावरती आलेली आहे. आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठेंची जयंती करत असताना त्यांच्या विचारांचं स्मरण करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण ज्या परिस्थितीमध्ये हे रत्न आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलं आणि ज्या परिस्थितीतून त्यांची प्रतिभा या ठिकाणी समोर आली, त्या प्रतिभेचा कुठेतरी आम्ही अभ्यास केला असता तर निश्चितपणे आमच्यामध्ये परिवर्तन झालं असतं आणि आमच्यामध्ये सुद्धा बदल होऊन आम्ही सुद्धा आमच्या परिस्थितीवर मात करत या ठिकाणी उत्तुंग भरारी घेतली असती. मात्र तसं होताना या ठिकाणी दिसत नाहीये. फक्त जयंती साजरी करताना आम्ही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो आणि अण्णाभाऊ साठे की जे एवढंच बोलायला शिकलो, मात्र त्यांनी काय विचार दिले या विचारांवर मात्र आम्ही कधी मार्गाक्रमण करत नाही. त्यांचे विचार आमच्यामध्ये बिंबवत नाही आणि त्यांचे विचार वाचत नाही आणि त्यामुळे आम्ही मागे राहतो. आणि म्हणून आजच्या जयंतीच्या निमित्तानं आम्हाला खरी जयंती साजरी करायची असेल, त्यांच्या फोटोला हार नाही घातला तरी चालेल, त्यांचा जयघोष नाही केला तरी चालेल, खाऊ वाटला नाही तरी चालेल, किंवा त्यांची डोक्यावरती प्रतिमा घेऊन मिरवणूक नाही केली तरी चालेल, मात्र त्यांचा विचार जिवंत ठेवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल. आणि जेव्हा आम्ही विचार जिवंत ठेवू तेव्हाच खऱ्या अर्थानं या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं कार्य सफल झालं असं म्हणता येईल. खरं तर महापुरुष कधी मरत नाही. महापुरुष जन्मानंतर सुद्धा जिवंत असतात. महापुरुषांच्या जाण्यानंतर सुद्धा त्यांचं अस्तित्व जगामध्ये तितकंच कायम असतं, कारण महापुरुष हयात नसले तरी सुद्धा त्यांचा विचार जिवंत असतो. अण्णाभाऊ आपल्यामध्ये तुमच्या माझ्यामध्ये नसले तरी सुद्धा त्यांचा विचार आज 50 वर्षानंतर सुद्धा तसाच जिवंत आहे. त्यांनी दिलेल्या जगाला विचारांची देणगी अजून सुद्धा या ठिकाणी विचारांचं थैमान घालते आहे. अनेकांना प्रेरणा देण्याचं काम करते, अनेकांच्या आयुष्यामध्ये मशाल बनून त्या ठिकाणी त्यांना दिशा देण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या विचारांची लेखणी करते आहे. आणि म्हणून महापुरुषांचे विचार मरत नाहीत. अण्णाभाऊ साठेंचे विचार सुद्धा या ठिकाणी जागृत आहेत आणि माणसाच्या मनामध्ये ते जिवंत आहेत. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे तुमच्या माझ्यामध्ये अजून सुद्धा जिवंत आहेत. आणि त्या अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा शोध आम्ही घेतला पाहिजे. त्यांनी जगाला नेमकं काय दिलं, त्यांच्या विचारातून आम्ही नेमकी काय प्रेरणा घ्यावी, त्यांच्या विचारातून आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडवावा याच्यावर चिंतन होणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचे विचार आम्ही समजून घेतले पाहिजेत, त्यांची पुस्तकं वाचली पाहिजे.
पाहिजेत, त्यांचं विद्रोही लेखन आम्ही अभ्यासलं पाहिजे. ज्या परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठेंनी हे लिखाण केलं ते आम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रचंड 8वा विश्व दारिद्र्य, ज्यांना शाळेमध्ये जाता आलं नाही, 1.5 दिवस शाळेत गेले, मात्र त्यावेळेस दलित समाजाला शाळेत जाण्याची संधीच नव्हती, त्यामुळे त्यांना शाळेतून हाकलून देण्यात आलं. मात्र कसेबसे नंतर ते शाळेत गेले, मात्र नंतरही त्यांना फक्त 4थी पर्यंत शिक्षण घेता आलं. फक्त 4थी पर्यंत शिकलेला हा विद्यार्थी मात्र शिक्षकांच्या जाताला आणि अत्याचाराला आणि जातीयतेला कंटाळून त्यांनी आपलं शिक्षण सोडून दिलं. मात्र 1.5 दिवस शाळेत गेलेला हा विद्यार्थी तब्बल थोड्या नाही तर 32 कादंबऱ्यांचं लेखन करतो. आणि या कादंबऱ्या इतक्या उत्कृष्ट ठरतात की सरकारला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागते आणि फकीरासारख्या त्याच्या कादंबरीला त्या ठिकाणी पुरस्कार द्यावा लागतो. एवढंच नाही, त्यांच्या कादंबऱ्यावरती अनेक चित्रपट सुद्धा निघतात आणि हे चित्रपट सुद्धा जनमानसाच्या विचारामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये धुमाकूळ घालण्याचं काम करतात. हे काही साधं सुद्धा कार्य नाही, त्यासाठी प्रचंड प्रतिभा लागते, प्रचंड बुद्धिमत्ता लागते. आणि अण्णाभाऊ साठेंकडे ती प्रचंड प्रतिभा होती, ती बुद्धिमत्ता होती. मग अण्णाभाऊ साठेंचं व्यक्तिमत्व समजून घेताना आम्हाला समजून घ्यावं लागेल की अण्णाभाऊ साठेंचं कार्य फक्त त्यांच्या जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, सांगली जिल्ह्यापुरतं त्यांनी काम केलं नाही, महाराष्ट्रापुरतं काम नाही, देशापुरतं काम नाही, तर त्यांच्या विचारांचा हायदोस जगभर त्या काळात झालेला आहे. आज सुद्धा त्यांचे विचार जगातल्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये आणि देशांमध्ये अभ्यासले जात आहेत. मात्र सारं जग त्यांच्या विचारांवरती चालतं, त्यांचे विचार अभ्यासतं, आम्ही मात्र मागे राहिलेले दिसतो. म्हणून त्यांच्या जयंती निमित्त आम्हाला या ठिकाणी संकल्प करावा लागेल की अण्णाभाऊ साठेंचे विचार आम्ही वाचले पाहिजेत, त्यांच्या विचारांवरती मार्गाक्रमण केलं पाहिजे. घालून घावं जग बदलून डाव, सांगून गेले भीमराव. त्यांनी सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती चालायचे. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी दलित समाजासाठी फार मोठं काम त्या ठिकाणी करत होते. अन्यायाच्या विरोधामध्ये त्यांचा लढा होता, संघर्ष होता. आणि तो लढा चालू असताना त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे मात्र त्यांचा विचार प्रत्यक्ष लोकांमध्ये जनमानसामध्ये विचारण्याचं, प्रतिबिंबित करण्याचं काम त्या ठिकाणी करत होते. मग ते पोवाडे असेल किंवा आपली लेखणी असेल, इतकी प्रतिभावंत आणि धारदार लेखणी दुसऱ्या कुठल्या लेखकाला लाभली नाही. उच्च शिक्षित असे लेखक सुद्धा त्यांची जी भाषा आहे त्या भाषेचे प्रतिभेचे धनी होऊ शकले नाही. इतकी मोठी प्रतिभा लाभलेला हा लेखक. आणि म्हणूनच केवळ त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पेरण्याचं काम केलं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिभाशाली विचार जनमानसामध्ये पेरण्याचं काम त्यांनी केलं. ते फक्त भारतातच नाही तर रशियामध्ये जाऊन त्या ठिकाणी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गायण्याचं काम त्यांनी केलं. आणि शिवाजी महाराज त्यांनी लेनिन पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि म्हणून महापुरुषाला देशाच्या मर्यादा नसतात, महापुरुषाला राष्ट्राच्या सीमा मर्यादित नसतात, महापुरुषांचे विचार हे जगभर कार्य करणारे असतात. अण्णाभाऊ साठेंचे विचार सुद्धा रशिया सारख्या देशामध्ये जाऊन त्या ठिकाणी अधिक धारदार बनले.